निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। पठारावर जलजीवनच्या पाईप चोरीचा दुसरा प्रयत्न ग्रामस्थांनी उधळवला। टेम्पोसह चालक ताब्यात, 7 जण पसार। मध्यरात्री पाईप चोरीचा प्रयत्न फसला। मोधळवाडी शिवारातून जलजीवनचे 100 पाईप चोरी। संगमनेर तालुक्यातील पठार भागासाठी अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणातून पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशनच्या योजनेचे ठेवण्यात आलेले सुमारे 4.5 लाख रुपये किमतीचे 40 पाईप चोरी करून नेत असताना ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आयशर टेम्पोसह चालकाला पकडण्यात आले। चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याचे साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले असल्याची घटना बुधवार दिनांक 15 जुलै रोजी रात्री 12:15 सुमारास उघडकीस आली आहे। STM इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जवळे बाळेश्वर गावासह वरुडी पठार, सारोळे पठार, मोधळवाडी, पिंपळगाव, देपा, डोळसणे, कर्जुले पठार, सावरगाव खुले, महालवाडी, कुंजाळवाडी, पोखरी या गावांसह तब्बल 10 गावे, विविध वाड्या, वस्त्यांपर्यंत पाणी पुरवठा योजनेचे काम सुमारे 2 वर्षांपूर्वी घेतलेले आहे। सदरचे पाईप महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग संगमनेर यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झाले। त्यापैकी वरुडी पठार गावच्या शिवारात सारोळे फाट्याजवळ DIK 9 150 mm चे 809 पाईप ठेवलेले होते। मंगळवार दिनांक 14 जुलै रोजी मध्यरात्री ग्रामस्थ रंगनाथ फटांगरे यांनी STM इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सुपरवायझर चेतन बेडसे यांना फोनवर काही जण आयशर टेम्पोमध्ये पाईप भरत असल्याची माहिती मिळाली। अशी कोणतीही गाडी पाठवली नसून ती गाडी थांबवून ठेवण्यास सांगितले असता येथील स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ सतर्कता दाखवत संबंधित वाहनांवर लक्ष ठेवले, परंतु ग्रामस्थ येत असल्याचे पाहून अंधाराचा फायदा घेऊन आयशर टेम्पोसह चोरट्यांनी धूम ठोकली। या दरम्यान रंगनाथ वच्छिंद्र फटांगरे, संदीप भास्कर भागवत, कृष्णा भागवत, कोठवळ, संदीप भास्कर भागवत यांच्यासह इतर ग्रामस्थांनी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरुडी फाट्यावर HR 38 A 7184 क्रमांकाचा आयशर टेम्पो अडवला असता त्यावरील चालक इर्शाद अली शेर खान मिळून आला, परंतु त्याचे इतर 7 अनोळखी साथीदार घटनास्थळावरून पसार झाले। परंतु मोधळवाडी परिसरातून 100 पाईप साधारण 11 लाख रुपयांचा मुद्देमाल 4 दिवसांपूर्वी चोरी गेल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी STM इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सुपरवायझर चेतन अरुणराव बेडसे यांच्या फिर्यादीनुसार अंदाजे 4,50,000 रुपये किमतीचे DIK 9 150 mm चे 40 नवीन पाईप चोरी करताना इर्शाद अली शेर खान राहणार सिलाकडी, तालुका धौंस, जिल्हा फरीदाबाद, राज्य हरियाणा व त्याचे इतर 7 साथीदारांवर घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे हे करत आहेत। या दरम्यान परिसरातील गावातील योजनेच्या पाईपांची चौकशी करत असताना मोधळवाडी येथून 100 पाईप चोरी गेल्याची माहिती समोर येत आहे। संबंधित चोर परिसराची रेकी करत चोरी करत आहेत, तरी संबंधित प्रकरणांमध्ये घारगाव पोलिसांनी योग्य तो तपास करून या प्रकरणाचे धागेदोरे शोधून या संपूर्ण टोळीस गजाआड करण्यात यावे अशी मागणी पठार भागातून जोर धरू लागली आहे। पठार भागाला नवसंजीवनी देणारा हा प्रकल्प असून शासनाकडून निधी येत नसल्याने हा प्रकल्प रखडला गेला। संबंधित चोरांची टोळी नियोजनबद्ध रेकी करत चोऱ्या करत आहे। पोलीस प्रशासनाने योग्य तपास करावा, संपूर्ण टोळी गजाआड करत मुद्देमाल हस्तगत करण्यात यावा। सदर पाईप सरकारी असून जलजीवन मिशनचे उपअभियंता शैलेजा थिटे यांनी तक्रार देण्यास टाळाटाळ केली। ठेकेदार कंपनीच्या सुपरवायझरने तक्रार दिली की कुंपणच शेत खात आहे, सरकारी मालमत्तेचे रक्षण करायचे कोणी, असा प्रश्न बाळेश्वर देवस्थान ट्रस्टने उपाध्यक्ष रंगनाथ फटांगरे यांनी उपस्थित केला आहे।